गेली 40 वर्ष आम्ही आर पाटलांचे निष्ठावंत म्हणून काम केलं. त्यांनी मोठ्या विश्वासानं आम्हाला सहकारी संस्था काढायला उद्युक्त केलं. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदारांनी निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडून पै पाहुण्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला. सावळदची वायनरी आपल्या सातारा जिल्ह्यातील व्याह्यांना चालवायला देऊन ती खाजगी करण्याचा प्रयत्न चालवलाय, असा घणाघाती आरोप तासगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर उनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. 1983 सालापासून स्वर्गीय आबांचा कार्यकर्ता आहे. 1986 साली मी सावळद ग्रामपंचायतीचा सदस्य होतो. 1987 सालापासून 1985 सालाला आबांना तिकीट डावललं. त्यावेळेपासून आमच्या पूर्व भागानं आबांच्या रूपी पूर्व भागात आमदार झाला पाहिजे म्हणून स्वप्न बघितलं होतं. त्यावेळेपासून ते आज तागायत मी आबांच्या सोबतच काम केलं. आबांचं दुःखद निधन झाल्यानंतर आदरणीय वहिनी आपल्या आमदार सुमनताई वहिनी यांच्याही बरोबर 10 वर्ष आम्ही काम केलं. पण काही आबांच्या निधनानंतर आबांच्या रक्ताच्या वारसदारांच्याकडून आबांच्या विचारांच्या वारसदारांच्यावर अन्याय झाल्याची भावना सततची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची होऊ लागली. आबांच्या निधनानंतर आमच्यावर जुन्या ज्येष्ठावंत आबांचे जे कार्यकर्ते आम्ही सगळे होतो त्याच्यावर काही आमदारांच्या नातेवाईकांनी म्हणा किंवा जवळच्या कार्यकर्त्यांनी जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये चालू झाला. त्यामुळे विकास कामांच्यावर पण परिणाम होऊ लागला. आणि नवीन आबांनी नेहमी बेरजेचं राजकारण केलं, पण आबांनी बेरजेचं राजकारण करत असताना नवीन लोकांना संधी तर दिलीच, पण जुन्या लोकांची साथ कधी सोडली नाही. जुन्या लोकांचा आदर कधी कमी करून दिला नाही. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या 5-10 वर्षामध्ये नेमकं आबांच्या कुटुंबातून आमदारकीचं जे बॅकडोअरमधून किंवा मागून जे आमदारकीचे चालवण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी आमच्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय केला. विशेषतः सावळद पूर्व भागाला आबांच्या रूपानं पाण्यासाठी आबांनी खूप सातत्यानं लढा दिला. आबांचं प्रयत्न होतं तासगाव तालुक्यातील पूर्व भागाला पाणी देण्याचं. त्यांनी सतत काम पण केलं. पण त्यानंतर आबांच्या निधनानंतर कुठलेही पाण्याच्या कामाला गती मिळाली नाही. विशेषतः सावळद पूर्व भागातले 8-9 गावांचा समावेश कुठल्याच योजनेत झालेली नाही. शेवटपर्यंत राजकारण केलं गेलं आणि पाण्यापासून आमचा भाग वंचित राहिला. बऱ्याच वेळेला दोन्ही गटाकडून, मी असं म्हणत नाही की एका गटाकडून, पण दोन्ही गटाकडून पाण्यासाठी नेहमी आम्हाला प्रबोधन दाखवण्यात आली. पण 2022-23ला द्राक्षबागा खूप अडचणीत असताना आमच्या काही भागातील लोक, मला वाटते पूर्व भागातले लोक, संजय काका खासदार असताना संजय काकांच्याकडं मागणी करण्यास गेले असता काकांनी काही स्वतःची ताकद वापरून तासगाव तालुक्यातील पूर्व भागात विशेषतः अग्रणाकडच्या नदीला पाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दोन्ही गटाकडून त्या श्रेयवादाची लढाई चालू झाली. लोकांची मागणी अशी होती, एक खासदार एक आमदार तालुक्यातला, याप्रमाणे ह्या जवळजवळ 10 वर्षात राजकारण झालं. तर पाणी देत असताना राजकारण न करता पूर्व भागाची 8-9 गावं तर समावेश करा. कुणी उपोषण करा, कुणी मोर्चे करा, कुणी आंदोलनं करा, यानं काही फरक पडत नव्हता. पण लोकांना अग्रणा बारमाई करायचं जे आबांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालंच नाही. पण नंतर पाण्याचा प्रश्न वाढत गेला. ह्या 2022-23ला जर आम्हाला पाणी दिलं नसतं तर पूर्व भागातल्या द्राक्षबागा ज्या आज दिसत आहेत त्या काढाव्या लागल्या असत्या. दुसरी गोष्ट, रस्त्यांच्या अडचणी आहेत. ज्या पूर्व भागामध्ये जे मोठे हायवे झाले ते तर नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून, विशेषतः वरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून झाले. पण आमदार निधीतून काही कामं व्हायला पाहिजे. काही रस्ते आहेत जे सिद्धेवाडीपासून जाणारे तलावाकडे जाणारा रस्ता असेल, सिद्धेवाडीतून जुना वायपर रस्ता असेल, सावळजमधून वायपडे वाइंडिंग, नवीन वाइंडिंग करायचा प्रयत्न आबांनी केला होता. ते आबांच्या निधनानंतर कधीही झाले नाही. रस्त्यांचे प्रॉब्लेम चालू झाले. वैयक्तिक ग्रामपंचायतीची प्रत्येक गावामध्ये निवडणुका लागल्या गेल्या. दोन्ही आबांचे गट आबा हयात असताना आम्ही लढत होतो. आमच्या गावातले गट आपापसात लढत होते
आणि निवडून आलेले आराराबांचे आणि पडलेलेही आराराबांचे, अशा पद्धतीचं राजकारण गेली 25-30 वर्ष आराराबांनी केलं होतं. पण या 2016 नंतर ज्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये दोन्ही गट आराराबाचे लढले असताना सुद्धा काही लोक हाताशी धरून जुन्या लोकांची स्वतः म्हणजे आराराबांच्या कुटुंबातूनच जुन्या गटाच्या आराराबांचेच पॅनल पाडली गेली आणि त्यातली माणसं फोडून घेऊन नवीन माणसं तयार करून जुन्या माणसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. नवीन माणसं घेण्याबद्दल आमचा म्हणजे कुठेही त्यामध्ये दुमत नाही आहे. नवीन राजकारणात बेरीज ही झालीच पाहिजे, परंतु जुन्या नव्याची सांगड घालायला कुठंतरी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कमी पडला अशी आमची सगळ्यांची भावना झाली. आम्हाला अजितदादा पवारसाहेबांच्याकडं संजय काकांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की बाबा पाण्याच्या योजना वगैरे ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर आम्हाला आश्वासनं देणार असाल तर आम्ही याचा विचार करू. माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आमच्या 2-3 बैठका झाल्या. त्यांनाही आम्ही सांगितलं की आम्ही स्वर्गीय आराराबांचे निष्ठावंत कार्यकर्ते 25-30 वर्षामध्ये आम्ही कधीही कुठलीही गद्दारी किंवा पार्टीचं नुकसान होईल असं कधीही काम केलेलं नाही. पण आमचा भागाचा विकास, विशेषतः द्राक्ष बागांचं झालेलं नुकसान यासाठी तुम्ही काय करणार, त्यावर ठोस आश्वासन तुम्ही देणार असाल तर आम्ही, लोकांची नाराजी आहे त्यामध्ये सगळ्या लोकांची चर्चा करून आम्ही विचार करू. त्यावेळेला आम्हाला अजितदादांनी आम्हाला शब्द दिला की आराराबांच्या निधनानंतर जी विकास कामाची पोकळी निर्माण झालेली आहे आम्ही ते संजय काकाच्या आणि आमच्या माध्यमातून विकास कामासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. ते आम्ही लोकांच्याबरोबर मांडलं, लोकांच्याबरोबर चर्चा केली.